बाबा आज मंदिरात गेले नाही वाटते. जातो म्हटलं, एक कप चाय पितो. जातो मग, येतो दर्शन करून. का हो बाबा, शांती कुठे आहे? उठली नाही का शांती अजून? मी आलोय बा, बाहेरून जाऊन आलोय पा, आंघोळी केली सकाळी, आलोय मंदिरातून जाऊन. शांती कुठे आहे? अरे बापा, मी आपल्यासारखं तर भाग्यशाली कोणी नाही रे. रामदास आहे. म्हटलं शांत आपली किती वर्ष झाली लग्नाले, आजपर्यंत ते आपल्या पहिले सुटेला काही बी. आपल्या नंतर काहीच नाही उठली शांती. ते देवपूजा करू राहिली. लय भाग्यशाली हो आपण. हो हो, खरंच भाग्यशाली हो आपण. राधे कृष्ण की ज्योति अलौकिक तीनों लोकों में छाई रही है। भक्ति विवश एक प्रेम पुजारी फिर भी दीप जलाई रही। कृष्ण को गोकुल से राधे को बरसाने में बुलाई रही। दोनों करो स्वीकार कृपा कर जोगन आरती गाई रही है। दोनों करो स्वीकार कृपा कर जोगन आरती गाई रही है। झाली सुनबाईची पूजाही झाली. नाही तर काही काही सुना म्हटलं उठले नसतं गावात. आपल्या माया सुनीची बाप्पा पूजाही झाली. बाबा गोल्याची बाबा, हा घ्या आरती घ्या, झाली पूजा मी आताच. हो हो पोरी, दे आरती. घ्या गोल्याची बाबा तुम्ही बी. हो हो शांती, घेतली आरती. झाली का? तू गेली नाही का जल चढवायला मंदिरात? नाही अहो म्हटलं गुलाची बाबा, पहिले घरची पूजा आटपून घेतो म्हटलं. घरची पूजा केली की मग तिकडे बाया म्हटलं की गोष्टी होतात बायाच्या नामच्या. तर पहिले पूजा करून घेतली घरची. आता जातो म्हटलं, प्रसाद गिसाद देतो तुम्हाला, चाय घे बनवतो, बाबाला चाय देऊन देतो. बाबा चाललं मंदिरात नाही, मी मग जातो बाबा नंतर. पहिले चाय देतो बाबाला करून. हॅलो नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत आहा ना? कशा वाटतात आमचे व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगत जा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं. तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. तुमच्या सपोर्ट बिना आम्ही काहीच नाही आहे, आम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही. तुम्ही एक सबस्क्राईब करता तर आमचं मोटिवेशन वाढते. प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. प्लीज सपोर्ट मी. हो मित्रांनो, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बरं. असे चांगले चांगले व्हिडिओ बनवते मग शांताबाई. शांताबाईला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका. चला मग कंटिन्यू पहा व्हिडिओ आमचा. आता आपली पोरीनं म्हटलं ना, शांताबाईनं म्हटलं म्हणजे प्रेक्षकांना सबस्क्राईब केलं. टेन्शन नका घेऊ, जनता आपल्या इकूनच आहे. पक्के सबस्क्राईब करतील ते. हो बाबा माहिती आहे मला. देवा देवा देवा, काय सुनंदी बापा करून पा ना. कालच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाचे भांडे रात्री तिनं धुतले नाही, तसेच पसरून गेली पलंगावर. काय हे वळण आहे काय? हे कोणतं वळण आहे बाप्पा असं? पहिले आम्ही म्हटलं इरा अंधारात भांडे घासो, दिवा लावो आणि भांडे घासो बाप्पा. 11 वाजो का 12 वाजो. आणि हे पाहिजे आता इथे 9 वाजता आमचं जेवण झालं. तसेच खरकटे भांड्यात पाणी गिणी टाकून ठेवून दिलं. अशी लक्ष्मी चिन्ह आहेत काय? यांना लक्ष्मी प्रसन्न राहते का घरात? नाही अशा हात कधी राहत नाही. इतकं मी जोडलं, वैभव आणल्या घरात नाही. या सुनीने सगळं कमावलं आणि माझ्या पोरगं तिच्याच मागं घुमत राहते. आता हे मला घासून घ्यायला लागते भांडे. आपल्याला पटत नाही ना. मी चहा करायला आली, अंदर पाहतो तर भांडे तसेच उघडे पाडेल बेसिंगमध्ये. तिच्या बापानं पाहिले का बेसिंग काही? नाही, मी नाही घासत भांडे. एक चहाचा घास पाहतो, चहा मांडून पितो. पण मग इतकं गंद किचन की चाय नाही प्या उठवला किचनमधला. मला काय पाहून केली काय नाही. फसली बाई मी. रुपाले पाहिलं आणि पसंत गेली. थोडी रुपवान नसते चालली असते सून मला. पण कामाधंद्याची पाहिजे होती माय. एवढं लकलक घर आहे पण काही दिले धड नाही ठेवत निरा. पसारा पसारा या किचनमध्ये नाही राहायला पाहिजे बाई पसारा. जाऊ दे माय, आपला सिक्का खोटा आहे तर काय म्हणून फायदा तिले, आणि तिले म्हणून काय फायदा. आपला सिक्का खोटा आहे ना, बायकोचा गुलाम माय पोरगं. आता गंज कुठे ठेवला येणं चायचा कुठे नाही. आता या भांड्यात पाहू का मी घासू का भांडे हे? पण बाई ना, हे चायची तलब पिले बेकार आहे ना माय. चाय प्यायल्याशिवाय मला गमीनच नाही. आंघोळी केल्याबरोबर चाय पाहिजे मला. हे अजून अवदेसा उठली नशी. पाहू दे बरं भांड्याच्या गंजात अशी माय गंज चायचा. वाव, किती सुंदर दिसते ना पायल. असं वाटते जागो पण नाही तिला. पण आई कुसकुस करत उठवा लागेल पायलला. पायल, माय डिअर पायल, स्वीटू स्वीटू. हो यार, किती इरिटेटिंग यार. हे भांड्याचे आवाज कुठून येत आहे? सासूबाई उठल्या पण वाटते आणि खडूळ खाणं चालू आहे. माझी झोप उघडून गेली त्यांच्यामुळे. या घरात काही शांती पण नाही का? थोडा वेळ झोपू पण नाही शकत का मी? सो इरिटेटिंग यार. काय आहे इतकं इरिटेटिंग? किती आवाज करते तुमची आई. थोडा वेळ झोपू पण नाही शकत का मी सोशल मीडियावरती रात्री रील्स बनवले ना, त्यामुळे मी लेट झोपले. तर मला खूप ज्वार येते उठायची, झोप नव्हती उघडत. तुमची आई किती कुरकुर करते माझ्या मागे, किती कुरकुर करते. त्यांना काय माहीत आहे यंग जनरेशनचं काय आहे तर नुसतं आपली बडबड बडबड करत राहते. ले पिल्लू. अरे आईला चहा बनायचं असेल म्हणून आई उठली असेल. नाही तर आई उठत नाही ना.
प्लीज काही पण जोक नका मारू तुम्ही. हां, तुमच्या आईचं नेहमीचंच नाटक आहे. हां, खुडखुड खुडखुड काही पण वाजवणार. आईला पटतच नाही की मी झोपली पाहिजे किंवा मी काही केलं पाहिजे. आईला वाटते मी पण दुसऱ्या सुनांसारखीच बनली पाहिजेत. हां, सो ओल्ड फॅशन. ते शेणाचं सारण करा आणि पाण्याला मीठ टाका वगैरे वगैरे. आय डोंट लाईक दिस. मी कधी म्हटलं का तुला? मी म्हटलं का काही तुला? मला तर तू अशीच आवडते, सुंदर सुंदर. तुझे सुंदर हात काय शेणासाठी बनलेला आहे का? शेण उचलण्यासाठी? तुझ्यासारखी सुंदर मुली कामासाठी नाही बनलेल्या असतात. नुसतं आराम करणं, शॉपिंग करणं यासाठी बनलेले आहेत. तुझ्यासारखी सुंदर कोणी आहे का गावामध्ये? कोणीच नाही आहे. माझी पायल सर्वात सुंदर, माझी पायल सर्वात सुंदर. हो, अच्छा, खरंच का? हां, तुम्ही माझा मूड बनवून टाकता. पण मी किती पण नाराज असले, मला आईचा राग येतो. सकाळी सकाळी आई भांडे वाजवती, मला उठवती, मला खूप राग येतो. पण तुम्ही माझा खूप मला प्रेम करता. आणि त्यामुळे माझा राग शांत होतो. एक काम करा ना. का हो, एक काम करा, माझ्यासाठी एक कप चाय घेऊन या बरं. ब्लॅक टी माझीवाली स्पेशल. साखर नाही टाकायची, थोडीशी टाकायची. ती शुगर फ्रीवाली आहे ना, तीवाली साखर त्याच्यामध्ये टाक जा. माझ्यासाठी ब्लॅक टी घेऊन या. तेव्हाच मी काहीतरी उठून कामं वगैरे अशी करू शकणार. तोपर्यंत मला कसं माझं डोकं दुखणार. प्लीज जाऊन आणा माझ्यासाठी ब्लॅक टी. ओके माय डिअर लव, आता गेलो, आता घेऊन आलो. बस तू थोडंसं फ्रेश वगैरे हो आणि मी तुझी ब्लॅक टी येतो. एकदम कम शुगरवाली, ठीक आहे ना? तुझी स्पेशल ब्लॅक टी. येस, तीच माझी नेहमीची ब्लॅक टी. बस गेलो आणि आलो. तू लवकर फ्रेश हो. म्हणून तर मी अशा बंधूशी लग्न केलं. मला माहीत आहे मी एकदम दुसऱ्या मुलाशी लग्न केलं असतं त्यांनी माझे एवढे शौक, माझे 56 नखरे उठवले नसते. हा बंधू नवरा माझा चांगला आहे. जे म्हटलं मी तेच करते. मला माझ्या आई बाबांना माहीत होतं की मला बोटावर नाचवून मी ज्याला नाचवेल तसंच मला नवरा हवा आहे. आणि हा नवरा माझा तसाच आहे. सांगा बरं माय, सून असून म्हटलं सून आणली करून काय सगळे आणली करून तरी मला या बुड्या बाईले हातानं चाय करा आणि प्या. सांगा, बाहेर गावात सांगितलं लोकांना तर लोक हसतील मला, काय म्हणतील? सुनील का बुटने ठेवलं? पण त्यांना काय माहीत माझा सिक्का, माझ्या घरातला सिक्का पागल झाला माहितीच्या मागं. सुंदर आहे तर काय करा माय, किती सुंदर असली तर कामात तर करावंच लागतात ना. काय नाही बाई, पाण्यात देवड्या माय, मला तसंच वाटते. आता पाण्यातच देवडा आहे पुरं. खरंच आई लेच बडबड करते. तिच्या मागं, पायलच्या मागं लेच बडबड करते आई. जाऊ दे ना, कुरकुरलेच करत राहते निरा. तिला आदत नाही बिचारीले कामं करायची, म्हणून ते करत नाही. करेन काही दिवसानं. आता आईले म्हणेन तर मलाच कलाकारी ना, तरी काळी चाय घेऊन चाललो म्हणून म्हटलं तर काळी कॉफी म्हणतात, काय म्हणतात बा. आईले म्हणता की मीच पिऊ राहिलो. आला का म्हटलं जोरूचा गुलाब? काय उठवलं त्या बायकोले? उठवली का नाही ती अजून? हो आई, उठले ना ते, उठले ते. तर ते म्हणे पहिले आंघोळीला जातो म्हणे मी. तोपर्यंत काही खात नाही म्हणे. पहिले आंघोळ करतो जी म्हणे मी, आणि मग जाईन म्हणे किचनमध्ये. अशी म्हणून तिथे. अरे समजदार आहे माझी बायको. माझ्या बायकोला समजदार आहे. बापा, अहो भाग्य माय रे बापा. ती बायको उठली आणि गेली म्हणते आंघोळीले. लय मोठं पुण्य केली असेल मी की आज आंघोळीला गेली. देव पावला रे बापा, देव पावला मला. इतकी चांगली समजदार असून नाही. काही बोलतं काही. पडती नव्हती आदत पडीन ना, थोडी थोडी पडता एकूण ती एक पोरगी होती, मायबापाची लाडली होती पोरगी. थोडं एवढी मागं नको लागत जाऊ तिच्या तू. कायची रे, का लोकांना एकूण एक पोरीस नव्हत्या म्हटलं. हे चालली लाडाची राजकुमार, लाडाची गुमा. मस्त दात कवडाला रे बायकोसाठी. काही ढंगराची बायको भेटली रे बापा. सुंदर आहे फक्त, काय आहे सुंदरता आहे तर काय आहे बापा. काही कामाची नाही सुंदरता. माझ्या आता काहीच कामाची नाही म्हटलं. मला एवढ्या बुड्या बाईले उठून चाय बनायला बुरायला. काही कामाची आहे देसून बापा. भाई तिकडं बापा, काही करावं लागत नाही मला तुमचं. चल भाई वाली, घेऊ दे चाय मला, जाऊ दे, पिऊ दे मला चाय. आणि तू काय करायला आला किचनमध्ये? मला चाय प्यायची आहे काळीवाली. काळी ब्लॅक टी प्यायची आहे मला आई. तू करून देता का मी करू? मोठी मी आधी करून द्या, मी पेतो ना चाय करून. तुम्ही पाहतो तुझी बायकोन तू दिन ना, ती बायको करून गेली म्हणते ना आंघोळीले. आंघोळी करून येईन किचनमध्ये पण येईन जायची हातानं. थांब तोपर्यंत. मला तर गरजच नाही बापा कोणाची. काय सांगा समजून. आपण सांगितलं की आपणच वाईट होतो. हश बापा, गेली माय नाही तर बोलली असती मला. बायकोचा गुलाम म्हटलं असतं अजून. चाय बनवून राहिला तिसाठी. काही लाज आहे का नाही तुले? बनवतो चुपचाप आणि देतो नेऊन तिले. माय डिअर पायलले. चल झाली चाय, देतो इले ब्लॅक टी नेऊन. मायला माहीत नाही पडलं पाहिजे, नाही तर अजून बडबड करून बुडी. अरे भाई पायल, इथं खायला बसली बाप. बाबा लोन जाईन ना, मग आईनं पाहिलं तर. काय झालं, इथे येऊन बसले तर हॉलमध्ये. मी बेडरूममध्ये होते, वॉश वगैरे केलं मी फेस आणि येऊन बसले इथं. काय झालं? अगं आई होती किचनमध्ये. आई म्हणाली की माझ्यासाठी म्हणे चाय नाही बनवला सुनीनं, काय कामाची सून. तर मग मी सांगितलं नाही आईला की मी तिच्यासाठी ब्लॅक टी बनवायला आलेला आहे. आईला म्हटलं ती आंघोळीला गेली, तिच्या बेडरूममधूनच ती आंघोळीला गेली असं म्हटलं. जाऊ द्या ना, कशाला. आई इकडे थोडं येणार आहे हॉलमध्ये. आई देवपूजा करत असेल ना. आईला माहिती नाही पडेल. तोपर्यंत मी चाय पिते, आपण चाललं जाऊ बेडरूममध्ये. मग तोपर्यंत मी आंघोळ पण करून घेणार.
जय, मी काय म्हणते ऐकता का? थँक्यू सो मच मला ब्लॅक टी देण्यासाठी. यू वेलकम माय डिअर पायल. मी काय म्हणत होती पण ते ऐकलं नाही तुम्ही. हां बोल ना पायल, काय म्हणताय म्हण ना. जय, मी म्हणत होती की माझे हात आहे ना किती बघा सॉफ्ट आहेत ना, आणि माझे नख किती छान आहेत. माझ्या नखाची झीज होत आहे आणि माझे हात पण कडक कडक होत चाललेले आहेत. किती सॉफ्ट मऊ हात होते माझे. मी 8 दिवस नॉनस्टॉप भांडे घासले ना. तुम्ही आई नव्हत्या तर तुम्ही घासत होते भांडे. तर मग मला गॅप पडत होता. पण आता आई जेव्हापासून आलेली आहे यात्रेवरून, तीर्थयात्रेवरून आलेले आहेत, तर आता मलाच करायला लागत आहे सर्व कामं. आता भांड्यांनी बघा माझे हात किती छिलले आणि कसे काळे काळे पडत आहेत ना थोडे थोडे. मी म्हणते की एक कामवाली लावून घ्या ना भांड्यासाठी, ओनली भांड्यासाठी. मी मशीनमध्ये तर कपडे धुवूनच घेते ना. अरे यार पायल, हां घरामध्ये तितंबे होतील ना, आई बिलकुल मान्य नाही करेल की घरामध्ये कामवाली लावली पाहिजे म्हणून. आणि तसं पण सहसा गावामध्ये कोणाच्याकडे नाही, एकट दुकटकडे आहेत, असं नाही आहे की काहीच नाही, आहेत भांडे वगैरेसाठी. जयजी, 1-2 तर आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण तिसऱ्यापर्यंत जाऊ. काय होते कामवाली लावली तर. पण पायल, आई नाही ऐकणार, आई नाही म्हणेल ना, आई बिलकुल नाही म्हणणार. ओनली फक्त जयजी भांड्यासाठी, ते पण माझ्या नखांची झिंज होत आहे ना, माझे नख खराब होत आहेत. मला निरमा सोडा सूट होत नाही प्लीज जयजी. फक्त भांड्यासाठी, ओनली भांड्यासाठी. मशीनमध्ये मी तर कपडे वगैरे धुवून घेते, आणि पोछा काय वरून पण आपण असं मारू शकतो, ते तर तुम्ही मारून घेसान. टेन्शन नाही मला. प्लीज प्लीज कोशिश करा ना एवढी. अरे यार, तू तो पायल, मला तर खूप परेशानीमध्ये टाकलं. हां आई संग बोलणं म्हणजे खूप टेन्शनची गोष्ट आहे. प्लीज माझ्यासाठी तर एवढं करा ना. बघा ना, एक कामवाली लावून घ्या ना प्लीज, फक्त भांड्यांसाठी. वा 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 वा, काय शिकवणं चालू आहे नवऱ्याचं या गुलामाचं मस्त ऐकणं चालू आहे. आणि काय नाही म्हणे ब्लॅक टी पिऊ राहिलो म्हणे मी. माझी बायको तर म्हणे आंघोळीला गेले म्हणे, आई आंघोळीला गेले म्हणे बेडरूममधूनच. थोडीशी खुशी झाली ती म्हणे ऐकून की मॅडम बाप्पा सुधारले तरी काही ना काही मैसून. पण कायचं काही, हे तर मस्त ऑर्डर दिली तर. आणि आता नवीन शाळा चालू केली वाटते, नवीन पाठशाला. कामवाली बाई पाहिजे घरी आणायच्या. हिच्या घरी होती कामवाली. अरे आई प्लीज शांत होऊन जाय. काही शांत गिंत नाही म्हटलं. खोटाडे म्हणे मी पिलेलं नाही म्हणे मा चाय. बायकोसाठी घेऊन चालला मागं बायकोच्या घुमत राहायचं. काही वाटते तुला लाज थोडीशी. पायल, तू मध्यामध्ये बोलू नको, वाद वाढेल. मी आईसंग बोलतो, आईला समजवतो. अच्छा आता तू म्हटलं बायकोलीची वकिली करता वाटते. बायकोच्या गोष्टी माझं लोक सांगतं. आता कामवाली लावायची आहे का? इन्नी 4 लोक आपण घरात, आणि त्याच्यात तुम्हाला कामवाली पाहिजे. भांडे कशा रोग येते केले, काय उरायला भांडे घासले तर. आई, तिचे हात थोडे नाजूक आहेत. तिला आदत नाही आहे निरमा सोडायची. तिच्या हाताची तिचे हात कडक कडक होत चालले. आई बघा ना, माझ्या हात खरंच कशा होत चाललेले आहेत, कडक कडक एकदम. माझ्या नखांची पण झीज होत चाललेली आहे. हा बाई पायल, भूतीनं वाढतात नका. आणि तुम्ही काय शोक वाढता पोरी, नका सोडवतात काही ना काही नाही आजकालच्या पोरी. नका झाली झीज नकाची. आता कोणती तुला मिस इंडिया कॉम्पिटिशन लढायचं आहे का? मिस इंडिया बनतात काय आता? हेच घरातलेच कॉम्पिटिशन करणं. आता स्वयंपाक कसा बनवायचा, पोया कशा करायच्या, तळ्या नाही येतात पोया, तर गोल कशी यायची, याच्यात रिसर्च केल्यापेक्षा हे काय पोरायली निर्माण सोड्यानं माझ्या हात कडक उरायले ढमकन. हे पाय, तुम्ही माझ्याकडं नका कडू माझ्या. मी बरोबर बोलले ना. माझ्या हात खरोखर मला सूट होत नाही. निर्मा आणि ते काही साबण गिमन सूट नाहीत माझ्या हाताला, म्हणून मला बाई लावून पाहिजे म्हणजे पाहिजे. मी कोणती मजाक करेली, काय बोलेली मी? आता कोणती मिस इंडिया कॉम्पिटिशन करतं का तू? लढवली का आता? भरता का फॉर्म? हो त्याला म्हटलं 21 एज पाहिजे. मी आता थोडी 24 वर्षाची झाली, नाही तर भरला असता, म्हटलं भरलाच असता फॉर्म मी. पायल चुप आहे ना, बोल नको, थांब थोडा वेळ. मला नका सांगू. तुमच्या आईला सांगा समजून, माय काही चुकलेलं नाही आहे, बरोबर बोलली मी. सगळं बदला लागते परिस्थितीनुसार. काही नाही बदला लागत परिस्थितीनुसार. कायची परिस्थिती जसं चालत तर चालत आलेलं आहे. 36 नखरेवाली बायको आणली करून. बापा तूच तर गेलती आई पायाले, तास पाहिजे पोरगी पहिले. नंतर मी पायाला गेलतो. मला थोडा माहीत बापा 36 नखरेवाली आहे. मला वाटले असते 10-15 नखरे हिच्यात नाही, हिच्यात तर पुरे 36 नखरे आहेत. गलत इन्फॉर्मेशन आहे. 36 नखरे नाही येत नाही, 56 नखरेवाली आहो मी. काय म्हणणं आहे आता? यार पायल प्लीज बोलू नको ना तू. प्लीज तू जाणं रूममध्ये, बेडरूममध्ये जाणं. मी आईशी बोलतो ना, यांनी वाद वाढते ना यार, प्लीज. तुम्ही बोलूच नका माझ्यासोबत. तुमची आई कधी पण माझे शब्द काढते. कधीच माझं व्यवस्थित बोलत नाही. चालली मी. अरे यार काय करू मी, समजून राहिलं मला काही. काय आई बोलत राहतील ते फालतूची. ते खरंच नाजूक आहे. तिचे हात मी पाहिले ना, तिचे हात खराब होतात पुरे. तू काय बोलत राह तिच्या मागं. बायकोचा गुलाम आहे 1 नंबरचा तू. बायकोची पडली दिले. पण मायने सकाळी चाय करून पिली तर बोलला नाही बायकोले. तुला म्हटलं ना, ते करता तिला आदत पडी. तुला म्हटलं ना मी की लाडाची होती तिले, एकोणती माय बाप्पाची पोरगी लाडाची आहे, ते होईन तिला आदत. थांब ना तू, एवढी नको मागं लागत जाऊ ना. पायल अरे यार पायल, मी लावू देत नाही ना कामोदी, कशी लावतात पाय तुम्ही.